नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे काळ्या चण्याची रस्सा भाजी। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात होते, तर नक्की ट्राय करा। त्याच्यासाठी इथं भिजवलेले काळे चणे घेतलेले आहेत। आता 1 वाटी काळे चणे आहेत भिजवलेले। गरम मसाला, काळं तिखट हे घरगुती काळं तिखट आहे, हळद पावडर, लसूण पाकळ्या, जिरी, मीठ, एक मीडियम आकाराचे टोमॅटो आणि एक मीडियम आकाराचा कांदा। तर आता सगळ्यात अगोदर आपण भिजवलेले जे चणे आहेत ते कुकरमध्ये टाकू। आता हे 1 वाटी भिजवलेले चणे आहेत, त्याच्यासाठी मी आता 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तोपर्यंत आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे। आता टोमॅटो देखील बारीक करून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या देखील झालेल्या आहेत, फक्त 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त होऊ देऊ नका। आता हे बघा, चणे देखील आपले शिजलेले आहेत। आता लसूण देखील बारीक करून घेतलेला आहे आपण। आता हे आपण मॅश करून घेऊयात, जेणेकरून रस्सा घट्ट आणि टेस्टी होईल। आता फोडणीसाठी सगळ्यात अगोदर आता कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरं टाका, बारीक केलेलं लसूण टाकून एकदम स्लो गॅसवर हे दोन्ही छान परतून घ्या। हे परतून घेतल्यानंतर चॉप केलेला जो कांदा आहे तो कांदा टाका आणि परतून घ्या। एकदम स्लो गॅसवर कांदा देखील छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान परतल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो देखील छान परतून घ्यायचं एकदम स्लो गॅसवर। हे बघा, टोमॅटो कांदा मस्त असं परतलेला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ। आता हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका। आता मी इथं काळं तिखट टाकलेलं आहे 1 चमचा आणि लगेच मी याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि मस्त असं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जे मॅश केलेले चणे आहेत ते चणे टाकू आणि एकदम स्लो गॅसवर मस्त असं परतून घेऊ। आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता 1 ग्लास कोमट पाणी करून टाकलेलं आहे। थंड पाणी नका टाकू, कोमटच पाणी टाका आणि छान परतून घ्या। परतून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकायचं आणि एकदम स्लो गॅसवर ही भाजी 7 ते 8 मिनिटं शिजू द्या। मग गॅस बंद करा। बस तयार आहे आपली काळ्या चण्याची रस्सा भाजी। तर नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।